नमस्कार. मी भाई पानवडीकर, बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचा अध्यक्ष. गेले 6 महिने आपली जी बेस्ट सेवानिवृत्त संघर्ष समितीची स्थापना ह्याच्यासाठी केली होती का गेले 2-2, 3-3 वर्ष जे बेस्ट सेवानिवृत्त कर्मचारी झालेले आहेत त्यांना ग्रॅज्युटी व इतर देणी कोणत्या प्रकारची मिळाली नव्हती. अनेक युनियन होत्या. अनेक युनियनला आम्ही 30-30, 40-40 वर्ष पोचलो. परंतु ज्या वेळेला बेस्ट कामगार हा सेवानिवृत्त झाला त्यानंतर ह्या सर्व युनियननी आमच्या सेवानिवृत्त कामगाराच्या ढुंगणावर लाथ मारण्याचं काम केलं. परंतु या सर्व संघर्ष करत असताना आम्ही संघर्ष समितीची स्थापना केली आणि पहिलं जे आम्ही काम केलं ते जे कोविड भत्ता कामगारांचा रखडला होता, सेवानिवृत्त कामगारांचा, तो आम्ही मिळवून दिला. त्याचबरोबर जे मयत कामगार झालेले आहेत त्या मयत कामगारांच्या ज्या त्यांच्या पत्नी असतील किंवा मुलं असतील त्यांची ग्रॅज्युटी लवकरात लवकर कशी मिळेल याचा प्रयत्न करून आम्ही त्यांना 20-20, 30-30 लाख रुपये काढून दिले. त्याचबरोबर जे आजारी कर्मचारी आहेत, ज्याला कॅन्सर आहे, TB आहे, अनेक गंभीर आजार आहेत, या लोकांना तातडीची मदत म्हणून आम्ही 5 ते 10 लाख रुपये प्रशासनाकडून काढून देण्याचं संघर्ष समितीच्या वतीने काम करण्यात आलं. आता राहिला प्रश्न ग्रॅज्युटीचा. ग्रॅज्युटीची आणि इतर जी देणी आहेत त्याबाबत सतत पाठपुरावा बेस्टच्या महाव्यवस्थापक, त्यानंतर बेस्टच्या चेअरमॅन, मुंबईच्या महापौर, उपमहापौर, गटनेते, विविध पक्षांच्या नेत्यांशी आम्ही संपर्क साधला. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांच्या PAशी संपर्क केला आणि त्यांनी तातडीने आदेश दिला का बेस्ट कामगारांची जी देणी आहेत ती ताबडतोब देण्यात यावी. आणि खास करून मी आमचे महाव्यवस्थापक सोनिया शेट्टी मॅडम, त्याचबरोबर आमच्या चेअरमॅन ज्या अध्यक्ष आहेत बेस्टच्या सौ तृष्णा विश्वासराव यांचे आभार मानेल का त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि सेवानिवृत्त संघर्ष समितीच्या माध्यमातून आपल्याला ग्रॅज्युटी ही जून आणि जुलै महिन्याच्या या 2 महिन्यामध्ये संपूर्ण देण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्याचं फलित म्हणून आज महापालिकेने 500 कोटी आपल्या बेस्ट प्रशासनाला दिलेले आहेत. आता पुढच्या ह्या जून अखेरपर्यंत 500 कोटी अजून जमा होतील आणि जुलै महिन्यामध्ये अजून 500 कोटी जमा होतील. असे 1500 कोटी आपल्याला जी सेवानिवृत्त कामगारांची जी देणी आहेत ती 1500 कोटीची आहेत आणि ती ह्या 2 महिन्यामध्ये देण्याचं काम आपल्या अध्यक्षा व महाव्यवस्थापक यांनी केलेलं आहे. ही त्यांचे खूप खूप आभार मानेल. आणि हा विजय आपल्या संघर्ष समितीचा नक्कीच आहे. त्याचबरोबर जेवढे सेवानिवृत्त कर्मचारी, जवळजवळ 1000 कर्मचारी आपले सभासद आहेत, त्यांचेसुद्धा याच्यात मोलाचा वाटा आहे. त्यांनी प्रत्येक संघर्षामध्ये आम्हाला साथ दिली, एकजुटीने आमच्यासोबत राहिले. त्याचबरोबर माझे जे संघर्ष समितीचे पदाधिकारी आहेत ते सर्वांनी एकजुटीने काम केलं आणि मेहनत घेतली, त्याचं फलित आहे. अशीच एकजूट आपली कायम असू द्या. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.